नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपण बनवणार आहोत इथे मावा केक, जो मला अर्धा किलो केकचा ऑर्डर आलेला आहे, तर तोच आपण आज इथे कंप्लीट करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी इथे गुडरीच प्रीमिक्स घेतलेला आहे आणि इथे मी हे घेतलेला आहे हाफ के जी साठी 200 ग्राम प्रीमिक्स घेतलेला आहे। त्याच्यात 1.5 टीस्पून ऑइल घेतलेला आहे, कुकिंग ऑइल। आणि ते आता आपण थोडं थोडं पाणी टाकून इथे त्याला छान बॅटर बनवून घेऊया त्याचं। तर बघू शकता तुम्ही या कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे बॅटर बनवून घेऊया। यामध्ये आपल्याला सोडा वगैरे टाकायची काही गरज नाही आहे। तर आपण इथे हा टीन असा तयार करून घेतला। मी याला तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि थोडा मैदा स्प्रिंकल करून घेतलेला आहे। तर आता याला आपण इन्सर्ट केलेला आहे आपण याच्यामध्ये आपलं बॅटर, आणि त्याला थोडं पिकने हलवलं कारण त्यामध्ये एअर बबल्स नसायला पाहिजे म्हणून, आणि थोडं टॅप पण करून घ्यायचं। तर आता हे ओटीजीमध्ये ठेवलेलं आहे मी। ओटीजी आपण 10 मिनिटाला हीट करून घेतलेलं होतं, आणि इथे आपण चेक करून घेऊया की आपला केक तयार आहे की नाही म्हणून। तर इथं मी क्रीम घेतलेला आहे, 1 कप क्रीम घेतलेला आहे, व्हिप क्रीम। आणि हे आपलं आहे हँड बीटर, जे 450 वॉटचं आहे माझं। तर बघू शकता आपली क्रीम बीट अशी झालेली आहे। इथे थोडं मी फास्ट करते आहे व्हिडिओ, कारण की आपला खूप लेंदी झालेला आहे, तर एवढं कोणी बघणार नाही म्हणून। तर मी इथे 100 ग्राम मावा घेतला आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, काजू बदाम ते रोस्टेड आहे थोडे, आणि मी इथे मावा इसेन्स टाकलेला आहे। बघू शकते 2 ते 3 थेंब मी इथे मावा इसेन्स टाकला। याला छान आपण मिक्स करून घेऊया, आणि आपला केक स्पंज बघू शकता इतका छान बनून आलेला आहे। तर वरचा जो पोर्शन आहे ते आपण कट करून घेतलेला आहे, आणि याला आपण 3 लेयरमध्ये कट करायचे आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे 3 लेयरमध्ये याला कट करून घेतलेला आहे। आणि आता आपण या बेसवर ठेवून याला थोडं क्रीम लावून याला सेट करून घेऊ, कारण आपला बेस हलला नाही पाहिजे म्हणून आपण छान व्यवस्थित सेट करून घेऊया। आणि इथे आपण टाकत आहोत आता शुगर सिरप। त्यांनी म्हटलं की मला थोडा जास्त गोड पाहिजे म्हणून मी साखरेचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे, आणि शुगर सिरप आपण यासाठी वापरतो कारण की केक ड्राय नको व्हायला म्हणून। तर आपण या प्रकारे इथे क्रीम लावून घेतलेली आहे, सोबत इथे ड्रायफ्रूट्स पण टाकलेले आहे, आणि परत ते सेम प्रोसिजर करायची आहे। आणि जो सर्वात वरचा जो पार्ट होता तो आपण मध्ये ठेवायचा आहे, ठीक आहे। तर इथे आपण परत तीच प्रोसिजर करायची आहे। मॉइश्चरनी एक म्हणजे शुगर सिरपनी मॉइश्चर करून घ्यायचं आहे, क्रीम लावायची आहे, आणि सोबतच आपण साईडचे जे किनारे आहेत ते सुद्धा आपण फिल करत राहायचं आहे। तर आपल्या फिनिशिंगला वेळ लागणार नाही। आणि माझं हे खालून टर्नटेबलवरून बेस घसरत होता म्हणून मी इथे एक कापड ठेवलेला आहे। तर बघू शकता आपला क्रम्पोट झालेला आहे। 10 मिनटं इथं मी फ्रीज होऊ दिलं आहे याला, आणि त्यांनी म्हटलं की मला पिंक कलर पाहिजे आहे म्हणून मी इथे क्रीममध्ये पिंक कलर मिक्स करून असा कलर बनवलेला आहे आपल्या क्रीमचा। तर बघू शकता या प्रकारे आपण इथे फिनिशिंग करून घेतलेली आहे क्रमकोट नंतर। तर या प्रकारे इथे झालेला आहे। जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा, शेअर करत जा, आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका। तर बघू शकता आपली फिनिशिंग अशी झालेली आहे। तर मी इथे लेट नाईटपर्यंत करत होती, तेवढ्यात माझे हस्बंड आले, तर त्यांना जेवण वाढायला मी गेली होती, आणि चुकून माझ्या हाताने कॅमेरा चालू राहून गेला। तर बघू शकता इथे परत आल्यानंतर मी आपले अर्ध फिनिशिंग करत आहे, ते डिझाईन करत आहे बेसवर, आणि तीच डिझाईन त्यांना वरून पण पाहिजे होती। मग थोडा मी इथे मला ते रफली वाटत होतं म्हणून मी इथे स्क्रॅपरनी इथे त्याला फिनिश करून घेतलेला आहे, आणि त्याच पायपिंग बॅगने परत वरून आपण बॉर्डर करून घेतलेलं आहे, टॉपरची बॉर्डर करून घेतलेली आहे। आणि त्यांनी म्हटलं आहे की थोडे स्प्रिंकल पण लावायचे, आणि वरून फक्त फ्लावर ठेवायचे आहे, दुसरं काही नाव वगैरे लिहायचं नाही आहे। तर मी ह्या फ्लावर करताना माझी क्लिप इथे मिस होऊन गेलेली आहे, तर सॉरी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगणार। तर जे आपण वरचं टॉप जे कापून घेतलेलं होतं बेसचं, तर ते मी इथे कपमध्ये असे टाकून त्याचे केक तयार केलेले आहे, कारण ते आपण वेस्ट होऊ देणार नाही ना। तर अशा प्रकारे आपला केक आणि कप केकसुद्धा बनवून तयार आहे। बघू शकता तुम्ही। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला बिलकुल विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।